बंदुखोराची आज संपणार पोलीस कोठडी. अत्याचाराच्या 8 FIR समेत एकूण 10 प्रकरणात खरात आरोपी, तर SITने खरातच्या मुलालाही घेतलं ताब्यात. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार. पत्नीला अटक करायला गेलेल्या SITच्या हाती लागला खरातचा मुलगा. महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या. आचार्य नयन पद्मसागर यांचं वादग्रस्त विधान. आचार्यांच्या विधानामुळे मोठा वाद. संभाजीराजे छत्रपतींनी जैन मुनींना सुनावला. डेढ़ साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके. उन्होंने मुझे आशीर्वाद दे के इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ. जैन मुनींमुळे घसा बरा झाला. मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं विधान. विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता. राज्य मंत्रिमंडळाची बैठक. अवकाळी पाऊस, संभाव्य दुष्काळावरती चर्चा होण्याची शक्यता. आजपासून पगार, टॅक्स आणि रेल्वे तिकिटाबाबत बदलणार नियम. बँकिंग आणि UPI चार्जेसवरती वाढणार बोजा. अमेरिकेशी युद्धविराम करण्यास इराण तयार, मात्र भविष्यात कोणतेही हल्ले करणार नाही याबाबत ठोस आश्वासन देण्याची राष्ट्रपती पेजेशकियान यांची मागणी. आखाती देशातील अमेरिकेच्या टेक कंपन्यांवरती आजपासून इराण करणार हल्ले. ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्टसह 18 कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून जाण्याचा दिला इशारा. नाटो देशांना ट्रम्पने दिला इशारा. आमच्याकडून तेल खरेदी करा, नाहीतर हॉर्मुझ समुद्रधुनी उघडण्याची हिंमत दाखवा. अमेरिका कोणाचीही मदत करणार नाही. आणि स्पेन नंतर आता इटली आणि फ्रान्सनंही दिला अमेरिकेला धक्का. आपल्या देशाचं हवाई क्षेत्र वापरण्यास अमेरिकेला केली मनाई. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, सुप्रभात. मी अमित केदरे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. एका विशेष बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय. बोंधू अशोक खरात प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणी आता रोहित पवारांनी नवा आरोप केलेला आहे. बोंधू अशोक खरात यांच्याकडे फोटोवरती फुल्या मारण्याची पद्धत होती आणि त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवरती फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय. असं सूचक ट्विट रोहित पवारांनी केलेलं आहे. तसंच या बोंधू खरातने कोणाच्या सांगण्यावरून फोटोवरती फुल्या मारण्याचा जादूटोणा केला, ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे, अशी मागणी रोहित पवारांनी ट्विट करून केलेली आहे. त्यामुळे नव्या चर्चांना आता उधाण आलंय. तर रोहित पवारांनी थेट अजित पवार यांच्या निधनाबाबत अशोक खरातवरती आरोप केलेले असून राज्यात यामुळे खळबळ उडाली आहे. बोंधू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आणि बोंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. 29 मार्चला खरातला कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर कोर्टाने खरातच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करत 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवलेली होती. खरात तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलं होतं. तर खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झालेला असून त्यामध्ये राजकीय व्यक्तींची नावं दुसऱ्या नावाने सेव्ह केल्याचा संशय आहे. आज कोर्टात पुन्हा काय निर्णय देणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तर बोंधू अशोक खरातकडून इन्कम टॅक्समध्ये सुद्धा घोळ आणि काही लाखांचं उत्पन्न दाखवून तो आयकर भरत होता. अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात आहे आणि बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायात GST बुडवल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आयकर विभागाकडून मोठ्या कारवाईची आता शक्यता आहे. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. लक्ष्मण, नवे खुलासे होताना दिसत आहेत. बोंधू खरातकडून इन्कम टॅक्समध्ये सुद्धा घोळ घातल्याचं समोर येत आहे.
अमित, या सगळ्या प्रकरणामध्ये SITने देखील आयकर विभागाला एक पत्र लिहून या सगळ्या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्यासाठी कळवलेलं होतं. त्या अनुषंगानं आता आयकर विभागाकडनं देखील या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय. SIT कडनं जी चौकशी केली जाते त्या चौकशीमध्ये काही धक्कादायक माहिती, खुलासे जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे भोंदू अशोक खरात हा केवळ काही लाख रुपयांचं उत्पन्न दाखवून त्याचाच इन्कम टॅक्स जो आहे, आयकर जो आहे तो त्या ठिकाणी भरत होता. तर खरातची संपत्ती प्रत्यक्षामध्ये शेकडो कोटी रुपयांची घरामध्ये असताना तो केवळ काही लाख रुपयांचा उत्पन्न दाखवून त्या ठिकाणी तो आयकर भरत होता आणि त्यामुळे तो आयकर देखील चुकवत होता, आयकर बुडवत होता. त्यामुळे तो आता आयकर विभागाच्या देखील रडारवर आलेला आहे. इतकंच नाही तर अशोक खरात जो आहे तो अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहे, अनेक प्रकल्पांमध्ये देखील भागीदार आहे. त्यामुळे या सगळ्या कंपन्यांमध्ये भागीदार असताना त्याने त्या कंपन्यांमधला काही GST जो आहे तो देखील बुडवल्याची शक्यता निर्माण झालेली आहे, संशय व्यक्त केला जातोय आणि आता त्या अनुषंगानं देखील या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय. त्यामुळे आयकर बुडवे प्रकरणामध्ये, GST बुडवल्याच्या प्रकरणामध्ये देखील अशोक खरात याच्यावरती कारवाई जी आहे ती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अमित. बरं लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची मोठी बातमी आपण बघूया. आजपासून मोठे बदल लागू होत आहेत. आयकर कायद्यातील बदलामुळे नोकरदारांना फायदा होणार आहे. तर 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. नवीन आयकर कायदा लागू होईल. देशामध्ये नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 हा लागू होणार आहे. हा नवीन कायदा सुमारे 60 वर्ष जुन्या 1961च्या कायद्याची जागा घेईल आणि या नवीन व्यवस्थेमध्ये नियम, शब्दावली आणि कर रचनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. आता ATM मधून पैसे काढण्याचं शुल्क वाढेल आणि ट्रेनच्या तिकीट परताव्याचे नियम अधिक कठोर होणार आहेत. बँकिंग, कर, गॅस, प्रवास आणि दैनंदिन खर्चाशी संबंधित नियम बदलणार आहेत. तर आजपासून मोठे बदल लागू होत आहेत. आयकर कायद्यातील या बदलांमुळे नोकरदारांना फायदा होणार आहे. तर 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे केवळ भूराजकीय तणावच वाढलेला नाही, तर या युद्धाचा आर्थिक बोजाही प्रचंड वाढताना दिसतोय. सेकंदाला लाखो रुपये खर्च करणाऱ्या या युद्धानं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर किती ताण आणलाय पाहुयात त्याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. अमेरिकेचा इराण विरोधातील युद्धात प्रचंड खर्च होतोय. अमेरिकेला दर सेकंदाला सुमारे 10 लाख रुपये खर्च करावे लागतात. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अमेरिकेला दररोज 8,455 कोटींचा खर्च करावा लागत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. म्हणजेच आतापर्यंत 31 दिवसात अमेरिकेचे 2.63 लाख कोटी रुपये स्वाहा झाले. म्हणजेच बिहारच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त खर्च अमेरिकेनं फक्त एका महिन्यात इराण विरुद्ध आपल्या लढाईत केलाय. बिहारचं वार्षिक बजेट 2.5 लाख कोटी इतकं आहे. अमेरिकेचा खर्च कुठे होतोय ते आता आपण पाहूया. बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांसाठी दररोज 3,000 कोटींचा खर्च, एअर ऑपरेशनसाठी दररोज 2,327 कोटींचा खर्च, नेव्हल ऑपरेशनसाठी दररोज 1,472 कोटींचा खर्च, मिसाईल डिफेन्ससाठी दररोज 900 कोटींचा खर्च, इंटेलिजन्स आणि सायबर ऑपरेशन्ससाठी दररोज 427 कोटी खर्च आणि लॉजिस्टिक्ससाठी दररोज अमेरिकेचे 285 कोटी रुपये खर्च होत आहेत. जसा अमेरिकेचा खर्च होतो आहे तसाच खर्च जो होतो आहे हा इराणचा सुद्धा होतो आहे. तसाच खर्च जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे होतो आहे. त्याच्यामुळे या सगळ्या खर्चाचा भुर्दंड अनेक देशांना आणि जगाला सुद्धा सहन करावा लागतो आहे. युद्धातील वाढत्या खर्चामुळे आता अमेरिकेतील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. वाढत्या खर्चामुळे महागाई वाढत असल्यानं अमेरिकेतील नागरिक प्रचंड संतप्त झाले. तर दुसरीकडे व्हाईट हाऊसकडून असे संकेत देण्यात आले की अमेरिका अरब देशाकडून आर्थिक मदत मागू शकते. 1990च्या गल्फ वॉरमध्ये जर्मनी, जपान आणि इतर देशांनी 54 अब्ज डॉलरचं योगदान दिलं होतं. मात्र यावेळी अमेरिका आणि इस्रायलला आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य मिळताना दिसत नाही. त्यातच इराणने अमेरिकेच्या तळांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले आणि चर्चेसाठी युद्ध भरपाईची अट घातली. त्यामुळे अमेरिकेची कोंडी झाली. तोपर्यंत आखाती देश आहे ज्याला सोन्याची लंका म्हणतात, दुबई, त्याला पूर्णपणे आग लागलेली आहे
आणि ते बेचिराग झालेले आहेत। जोपर्यंत जगाचा प्रश्न आहे, जगाच्या अर्थव्यवस्थेला एवढा मोठा धक्का याआधी कधीच लागला नव्हता आणि जगाचा अर्थव्यवस्थेचा जो वाढण्याचा वेग आहे तो इतिहासामधला सर्वात कमी असेल। सेकंदाला लाखो रुपये खर्च करणाऱ्या या युद्धामुळे केवळ अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे युद्ध सर्वांनाच महागात पडतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।